आजच्या दुसऱ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हाच टॉपिक पुढे नेणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, कारण दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बदल होत असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या ठिकाणी आपण दोन क्षेत्र विचारात घेणार आहोत. एक कुटुंब संस्था आणि दोन उद्योग संस्था. अर्थव्यवस्थेमध्ये एका संस्थेचे उत्पन्न हा दुसऱ्या संस्थेचा खर्च असतो किंवा एका व्यक्तीचे उत्पन्न हा दुसऱ्या व्यक्तीचा खर्च असतो, म्हणून त्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असे म्हणतात. या ठिकाणी कुटुंब संस्था वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची मागणी करते, तर उद्योग संस्था कुटुंब संस्थेला लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेऊन पुरवठा करण्याचे कार्य करते. मग उद्योग संस्थेला जर उत्पादन घ्यावयाचे असेल तर त्यासाठी 4 घटकांची आवश्यकता आहे. ते प्रमुख 4 घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. पहिला घटक असेल भूमी, दुसरा घटक असेल श्रम, तिसरा भांडवल आणि चौथा संयोजक. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत आणि हे 4 घटक कुटुंब संस्था उद्योग संस्थेला पुरविते. म्हणून या ठिकाणी मी बाण उद्योग संस्थेच्या दिशेने दर्शवित आहे. पुन्हा एकदा आहे का, उद्योग संस्था वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेते, त्यासाठी उद्योग संस्थेला या 4 घटकांची आवश्यकता आहे. हे 4 घटक उद्योग संस्थेला पुरविण्याचं कार्य कुटुंब संस्था करते आणि त्या बदल्यात उद्योग संस्था कुटुंब संस्थेला भूमी मालकाला खंडाच्या स्वरूपात परतावा देते, श्रमिकांना वेतनाच्या स्वरूपात परतावा देते, भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात परतावा देते, तर संयोजकाला नफा प्राप्त होतो. आता या ठिकाणी पहा, उद्योग संस्था हे 4 घटक उत्पादन क्रियेमध्ये वापरल्यामुळे खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात कुटुंब संस्थेला काय करत आहे, परतावा देत आहे. त्यामुळे या उदाहरणात कुटुंब संस्थेचे उत्पन्न म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा होय, तर
खंड, वेतन आणि व्याज व नफा हा उद्योग संस्थेचा खर्च आहे. कारण उद्योग संस्थेला उत्पादन घेण्यासाठी या घटकांचा अवलंब केल्यामुळे या स्वरूपामध्ये खर्च करावा लागतो. म्हणून उद्योग संस्थेने केलेला खर्च हा कुटुंब संस्थेचं उत्पन्न असेल. आता उद्योग संस्था जेव्हा वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेते तेव्हा उद्योग संस्था कुटुंब संस्थेला वस्तू व सेवांचा पुरवठा करते. तर कुटुंब संस्था वस्तू आणि सेवांचा उपभोग घेते. त्यामुळे कुटुंब संस्थेने वस्तू आणि सेवांचा जो उपभोग घेतलेला आहे, या वस्तू आणि सेवांच्या उपभोगावर कुटुंब संस्थेला खर्च करावा लागतो. त्या बदल्यात उद्योग संस्था कुटुंब संस्थेला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करते. त्यामुळे हा पुरवठा केल्यामुळे उद्योग संस्थेला उत्पन्न प्राप्त होते. पहा एकदा, कुटुंब संस्थेने भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक उद्योग संस्थेला पुरविले. त्या बदल्यात उद्योग संस्थेने हा परतावा दिला. उद्योग संस्थेने हा दिलेला परतावा कुटुंब संस्थेचं उत्पन्न असेल तर उद्योग संस्थेचा खर्च असेल. तर दुसरीकडे उद्योग संस्था कुटुंब संस्थेला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करते. त्यातून उद्योग संस्थेला उत्पन्न प्राप्त होते. तर ह्या वस्तू वापरल्यामुळे किंवा उपभोग घेतल्यामुळे कुटुंब संस्थेला या वस्तूवर खर्च करावा लागतो. त्यामुळे कुटुंब संस्थेने या वस्तू आणि सेवांच्या उपभोगावर जो खर्च केला आहे हा कुटुंब संस्थेचा खर्च असेल तर उद्योग संस्थेचं उत्पन्न असेल. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असे म्हणतात. आपण या ठिकाणी 2 संस्था उदाहरणामध्ये घेऊन हा चक्रीय प्रवाह समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की एकाचे उत्पन्न हा दुसऱ्याचा खर्च असतो तर दुसऱ्याचे उत्पन्न हा एकाचा खर्च असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही सतत बदलणारी प्रक्रिया असते. हा एक उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असतो. नेक्स्ट दुसरी कन्सेप्ट पाहणार आहोत ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धतीसोबतच काही संकल्पनासुद्धा विचारात घ्यावयाच्या आहेत. त्या आपण 2 प्रकारे पाहणार आहोत. पहिला प्रकार असेल बाजारभावानुसार संकल्पना. बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. एक GDP MP, 2 NDP MP, 3 GNP MP आणि 4 NNP MP. जशा ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाजारभावानुसार 4 संकल्पना आहेत, ह्याच संकल्पना घटक किमतीनुसार सुद्धा मांडल्या जातात, ज्याला आपण फॅक्टर कॉस्ट असे म्हणतो. मग घटक किमतीनुसार देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या ह्या 4 संकल्पना GDP FC, NDP FC, GNP FC आणि NNP FC. बाजारभावानुसार आणि घटक किमतीनुसार. तर ह्या संकल्पना पाहण्यापूर्वी आपण बाजारभावानुसारची संकल्पना काय आहे आणि घटक किमतीनुसारची संकल्पना काय आहे ते पाहूयात.
राष्ट्रीय उत्पन्न दोन प्रकारे मोजले जाते. एक बाजारातील किमतीनुसार आणि दोन वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये जे चार घटक वापरलेले आहेत त्यांना दिलेल्या परताव्याची बेरीज करून देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजतात. त्याला आपण घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? जेव्हा देशातील उत्पादन संस्थांनी ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेतलेले आहे त्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार केलेले मोजमाप त्याला आपण बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. जेव्हा आपण बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्यावेळेस सरकारने आकारलेले टॅक्स म्हणजेच करांचा समावेश असतो. आणि जेव्हा आपण घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा मात्र कर वगैरे वगळावे लागतात आणि अनुदाने समाविष्ट करावे लागतात. नेक्स्ट, आता पहिली कन्सेप्ट आहे GDP MP. शक्यतो PSI STI ASO मध्ये या संकल्पनेचे फुल फॉर्म विचारले जातात. म्हणून आपण GDP MPचा फुल फॉर्म पाहूयात. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट अ मार्केट प्राइस. MP म्हणजे मार्केट प्राइस. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट अ मार्केट प्राइस यालाच आपण मराठीमध्ये स्थूल घरगुती उत्पाद बाजारभावानुसार असे म्हणतो. GDP MP स्थूल घरगुती उत्पाद बाजारभावानुसार ही संकल्पना पाहत असताना एखाद्या देशाची उत्पादन क्षमता तपासली जाते. प्रोडक्टिव्हिटी ऑफ इकॉनॉमी, त्या अर्थव्यवस्थेची उत्पादकता. या ठिकाणी GDP MP अभ्यासत असताना फक्त उत्पादन संस्थांची उत्पादन क्षमता विचारात घेतलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती सक्षम आहे, त्या ठिकाणी संसाधनाचा कितपत कार्यक्षम वापर केला जात आहे हे GDP MP वरून लक्षात येते. GDP MP म्हणजे एखाद्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्राच्या आत, या ठिकाणी मी उदाहरणासाठी हे आर्थिक प्रक्षेत्र घेतलेलं आहे. एखाद्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्र किंवा सीमेच्या आत ज्या उत्पादन संस्थांनी उत्पादन घेतलेले आहे त्याला आपण GDP असे म्हणतो. या ठिकाणी उत्पादन कोणत्याही संस्थेने घेऊ, म्हणजे उदाहरणार्थ ही उत्पादन संस्था भारताची असो, अमेरिकेची असो की कोण्याही देशाची असो, ती कोणत्या देशाच्या सीमेच्या आत उत्पादन घेत आहे याला महत्त्व आहे. उत्पादन संस्था कोण्या देशाची आहे याला महत्त्व नाही, ती कोणत्या देशाच्या आत उत्पादन घेत आहे याचा विचार GDP MP मध्ये केला जातो. उदाहरणार्थ भारताचा GDP मोजत असताना भारतामध्ये अनेक देशाच्या बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन घेतात. उदाहरणार्थ दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी भारतात उत्पादन घेते, भारताची जिओ कंपनी आहे वगैरे वगैरे. तर अशा सर्व उत्पादन संस्थांची उत्पादकता ही GDP मध्ये विचारात घेतात. म्हणून GDP हा एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाचा निर्देशक मानला जातो, रोजगाराचा देखील निर्देशक मानला जातो. ज्या देशाचा GDP वाढत असेल त्या देशाचा विकास होत आहे असं मानलं जाते. कारण GDP मध्ये होणारी वाढ ही त्या देशातल्या संसाधनामध्ये होणारी वाढ किंवा संसाधनाचा होणारा कार्यक्षम वापर दर्शवित असते.
GDP-MP ची कन्सेप्ट आपण सूत्राच्या सहाय्याने पाहूयात. GDP-MP बरोबर देशातील उत्पादन संस्थांचे बाजारभावानुसार स्थूल मूल्यवर्धन देशातील उत्पादन संस्थांचे म्हणजे एखाद्या देशाच्या आत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन, म्हणूनच आपण त्याला म्हटले देशातील उत्पादन संस्थांचे बाजारभावानुसार स्थूल मूल्यवर्धन, यालाच आपण GDP-MP असे म्हणतो. त्यानंतरची कन्सेप्ट आहे NDP-MP. GDP-MP नंतर या ठिकाणी आपणास NDP-MP कन्सेप्ट पाहिजे. GDP-MP सारखीच ही कन्सेप्ट आहे, फक्त या ठिकाणी ग्रॉस या शब्दाऐवजी आपला नेट म्हणजे निव्वळ हा शब्द घ्यावा लागेल. बाकी जशाच तसं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट अ मार्केट प्राईस, यालाच आपण मराठीमध्ये म्हणायचं निव्वळ घरगुती उत्पाद. GDP कन्सेप्टमध्ये आपण ज्या बाबी विचारात घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडासा बदल करून NDP-मध्ये आपण त्या कन्सेप्ट पाहणार आहोत. GDP-मध्ये ग्रॉस हा शब्द वापरला गेला तर NDP-मध्ये नेट हा शब्द वापरला गेला, म्हणजे उत्पादन संस्थांचे निव्वळ मूल्यवर्धन. उत्पादन संस्थांचे निव्वळ मूल्यवर्धन. सूत्र किंवा फॉर्म्युला NDP-MP बरोबर GDP-MP मायनस घसारा. जेव्हा आपण स्थूल घरगुती उत्पादनामधून घसारा वजा करतो तेव्हा आपणास NDP-MP प्राप्त होतो. घसारा म्हणजे काय तर वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेत असताना जे आपण साधन सामग्री वापरतो मशिनरी, त्या मशिनरीची होणारी झीज आपणास भरून काढावी लागते आणि त्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधून दरवर्षी काही टक्के प्रमाणामध्ये उत्पन्न बाजूला काढून ठेवावं लागते आणि ती मशिनरी किंवा यंत्रसामग्री खराब झाल्यावर किंवा नवीन यंत्रसामग्री आणायची असेल तर तो पैसा किंवा ते उत्पन्न वापरावं लागते, त्यालाच आपण घसारा असे म्हणतो. साध्या भाषेत घसारा म्हणजे यंत्रसामग्रीची होणारी झीज. मग NDP-मध्ये आपण स्थूल उत्पन्न मोजण्याऐवजी एखाद्या देशातील उत्पादन संस्थांचे निव्वळ उत्पन्न मोजतो, कारण निव्वळ उत्पन्न हे खरेखुरे उत्पन्न असते. तर स्थूल उत्पन्नामध्ये उत्पन्न यासह खर्च देखील समावेश असतो आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपणास खर्च म्हणजेच घसारा हा वजा करावा लागतो. नेक्स्ट NDP-MP-मध्ये सुद्धा घरगुती उत्पादनच मोजल्या जाते, ही बाब लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतरची कन्सेप्ट आहे GNP-MP. ह्या सर्व संकल्पना आपण बाजारभावानुसारच अभ्यासत आहोत, हे एक लक्षात असू द्या. आतापर्यंत आपण GDP, त्यानंतर NDP आणि आता आपण GNP नावाची कन्सेप्ट पाहणार आहोत. GNP-MP म्हणजे या ठिकाणी आता डोमेस्टिक या शब्दाऐवजी आपणास हा G म्हणजे ग्रॉस आणि या पूर्वीमध्ये आपण GDP-मध्ये D म्हणजे डोमेस्टिक हा शब्द वापरला होता. आता आपला N या शब्दाचा अर्थ नॅशनल असा घ्यावा लागेल. डोमेस्टिक आणि नॅशनल या दोन शब्दामध्ये फरक आहे. डोमेस्टिक म्हणजे देशाच्या सीमेच्या आत होणारे उत्पन्न, म्हणजे GDP
हा एखाद्या देशाचे उत्पन्न नसते, तर ते त्या देशाच्या आत उत्पादित करणाऱ्या उत्पादन संस्थांनी घेतलेले उत्पादन असते. तर जेव्हा आपण GNP मोजतो तेव्हा हे एखाद्या देशाचे पर्टिक्युलर उत्पन्न असते. GNP मध्ये काय केले जाते, देशातील एखाद्या विशिष्ट देशातील नागरिकांचे उत्पन्न मोजले जाते. नागरिकांचे उत्पन्न. मग आता एक बाब लक्षात घ्या, GDP म्हणजे एखाद्या देशाचे उत्पन्न नव्हे, तर GNP म्हणजे एखाद्या देशाचे उत्पन्न होय. उदाहरणार्थ भारताचा GNP हे भारताचे उत्पन्न होय, ग्रॉस नॅशनल. मग GNP आणि GDP मध्ये फरक आहे. GNP म्हणजे काय, तर देशातील नागरिकांचे उत्पन्न म्हणजेच GNP होय. म्हणून GNP बरोबर आपणास या GDP मध्ये भारतीयांनी विदेशातून जे उत्पन्न मिळवलेलं आहे त्याचा GDP मध्ये समावेश करावा लागतो. एखादा देश आहे, उदाहरणार्थ भारत आहे, भारताच्या सीमेच्या आत जसे उत्पन्न प्राप्त होते तसेच भारताचे उत्पन्नाचे बाह्य सोर्स सुद्धा आहेत. हे बाह्य सोर्स म्हणजे आयात निर्यात होय, किंवा हे बाह्य सोर्स म्हणजे भारतीय नागरिकांनी विदेशामध्ये कमावलेले उत्पन्न. GDP मध्ये आपण केवळ देशांतर्गत उत्पादन मोजलेले आहे. GNP मध्ये मात्र आपणास एखाद्या देशाचे देशांतर्गत उत्पन्न मोजावेच लागते. त्यासोबतच त्या देशांनी किंवा त्या देशाच्या नागरिकांनी कमावलेले विदेशी उत्पन्न देखील मोजावे लागते. देशांतर्गत उत्पन्न आणि विदेशी उत्पन्न मिळून यालाच आपण GNP बाजारभावानुसार म्हणतो. या ठिकाणी X-M काय आहे, हा X-M म्हणजेच विदेशी उत्पन्न होय, विदेशी प्राप्ती किंवा उत्पन्न. ठीक आहे. आता X या शब्दाचा अर्थ आहे भारतीयांनी विदेशात केलेली निर्यात प्लस भारतीयांनी विदेशातून मिळवलेले उत्पन्न. मी आताच म्हटलं होतं, कोणत्याही देशाच्या उत्पन्नाचे मार्ग केवळ अंतर्गत नसतात, तर देशांतर्गत सोबतच भारतासारख्या देशाला विदेशातून अनेक देशांमधून देखील उत्पन्न प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी भारताला विदेशातून कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न प्राप्त होते. एक, भारत ज्या ज्या देशांना निर्यात करतो त्या निर्यातीच्या माध्यमातून देखील उत्पन्न प्राप्त होते. आणि भारतातील अनेक लोक, अनेक श्रमिक, अनेक कामगार हे विदेशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते विदेशातून भारताला उत्पन्न मिळवून देतात. उदाहरणार्थ सत्यनारायण नाडेला असेल, सुंदर पिचाई असेल, हे गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये काम करतात आणि ते भारतामध्ये उत्पन्न घेऊन येतात. म्हणून त्याला म्हणायचं भारतीयांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न, भारतीयांनी विदेशात मिळविलेले उत्पन्न. हा झाला X. मग आता बघा, X हा काय आहे, X हा भारताला मिळणारी विदेशी मिळकत दर्शवितो. म्हणून आपण काय करायचं, एखाद्या देशाचा GNP मोजताना या GDP मध्ये X हा ॲड करायचा. हा जो X आहे हा GDP मध्ये काय करायचा, मिळवायचा. हा X जेव्हा आपण GDP मध्ये मिळवतो तेव्हा ते त्या देशाचे एकूण उत्पन्न असेल, देशांतर्गत आणि विदेशी. पण जसं आपल्याला बाह्य मिळकत आहे तसंच आपल्याला विदेशी खर्च देखील करावा लागतो. मग आपण कुठं कुठं खर्च करतो, तर भारत अनेक देशांमधून आयात करतो. भारत ज्या ज्या वस्तूंची आयात करतो या आयातीवर होणारा जो खर्च आहे तो आपल्या GDP मधून वजा करावा लागतो. हे बघा, M म्हणजे आयात, मग GDP मधून हा M काय करायचा, मायनस करायचा. म्हणजे आपण आयातीवर काय करतो, खर्च करतो, आयात. तसेच
जी डी पीमधून आणखी काय मायनस होतं, जसे भारतीय लोक विदेशात काम करून पैसा मिळवतात आणि भारताचा GNP वाढवितात, अगदी त्याचप्रमाणे काही विदेशातील लोक, विदेशी लोकांनी भारतात मिळवलेले उत्पन्न विदेशी लोकांनी भारतात मिळवलेले उत्पन्न, मग या यममध्ये आयात आणि विदेशींनी भारतात मिळवलेले उत्पन्न याचा समावेश होतो. मग हा जो यम आहे, हा यम आपल्याला GDP MP मधून काय करायचा असतो, मायनस करायचा असतो. मग जेव्हा आपण यक्स हा ॲड करतो आणि यम हा मायनस करतो, म्हणून त्याला म्हटलं यक्स मायनस यम. यक्स मायनस यम ही आपल्या देशाची विदेशी प्राप्ती असेल. नेक्स्ट दुसरी कन्सेप्ट. आता आपण थोडक्यामध्ये GDP आणि GNP मध्ये काय फरक आहे ते पाहूयात. पहिल्यांदा ह्या दोन कन्सेप्ट GDP MP व GNP MP यामधला फरक आणि ह्या दोन कन्सेप्ट याच्यावर काही प्रश्न आलेले आहेत. बघा आता GDP आणि GNP मधला पहिला फॉर्म्युला असेल एक, जर x इज ग्रेटर दॅन m, जर x हा m पेक्षा मोठा असेल तर GNP MP हा GDP MP पेक्षा मोठा असेल. पहिली कन्सेप्ट. बघा, जर x हा m पेक्षा मोठा असेल तर GNP MP हा GDP MP पेक्षा मोठा असेल. उदाहरणार्थ आपलं सूत्र आहे GNP MPचं. GNP MP बरोबर GDP MP प्लस x मायनस m हे सूत्र आहे. आता आपण या ठिकाणी हे सूत्र उदाहरणाच्या सहाय्याने अभ्यासूयात. उदाहरणात आपण आपल्या भारताचा GDP या ठिकाणी 50 आहे असे विचारात घेऊ. उदाहरणात x म्हणजे मगाशी सांगितलं आहे भारताने निर्यातीपासून मिळवलेले उत्पन्न. उदाहरणात आपला x हा 40 आहे आणि m म्हणजे आयाती. उदाहरणात m हा 30 आहे. आता या ठिकाणी GDP मध्ये काय ॲड करायचं आहे, x ॲड करायचा आहे. x ॲड करायचा आहे म्हणजे हे 40 GDP मध्ये ॲड करायचे आणि GDP मधून काय वजा करायचं आहे, m हा GDP मधून वजा करायचा आहे, म्हणून GDP मधून आपण 30 वजा करायचे. इथं पहा, x मोठा आहे, x 40 आहे, m लहान आहे, m 30 आहे. जर x हा मोठा असेल आणि m हा लहान असेल तर तेव्हा काय होतं, तेव्हा GNP हा GDP पेक्षा मोठा असतो. मग आता काय येतं बघा, ते GDP स्वतंत्र आहे 50, 40 मधून 30 गेले, 10 राहिले. निव्वळ विदेशी प्राप्ती ही प्लसमध्ये आहे, 10 आहे. मग जेव्हा निव्वळ विदेशी प्राप्ती ही प्लसमध्ये असते तेव्हा आपला GDP वाढून GNP मध्ये वाढ होती. मग GDP 50 आणि ही विदेशी प्राप्ती 10, म्हणून आपला GNP झाला 60. GNP 60 का झाला, कारण आपल्या निर्याती जास्त आहेत, आयाती कमी आहेत. म्हणून एखाद्या देशाला जर आपला GNP वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे, एखाद्या देशाला आपला GNP वाढवायचा असेल तर त्या देशाने जास्तीत जास्त निर्याती केल्या पाहिजेत आणि कमीत कमी आयाती केल्या पाहिजेत, तरच आपला GNP वाढतो. आता इथं मी सूत्र सांगितलं होतं, जर x इज ग्रेटर दॅन m तर GNP इज ग्रेटर दॅन GDP MP. बघा या ठिकाणी x हा 40 आहे, मोठा आहे, m हा 30 आहे, लहान आहे, म्हणून या ठिकाणी GDP पेक्षा GNP मोठा आहे. GDP 50, GNP 60. दुसरी कन्सेप्ट,
दुसरी कन्सेप्ट, जर x इज लेस दॅन m, म्हणजे जर x हा m पेक्षा हो जर x हा m पेक्षा लहान असेल म्हणजे m मोठा असेल तर GNP MP इज लेस दॅन GDP MP. पुन्हा एकदा आहे का, जर x हा m पेक्षा लहान असेल म्हणजे m मोठा असेल आणि x लहान असेल तेव्हा काय होतं, तेव्हा GNP हा GDP पेक्षा कमी असतो, म्हणजे GNP लहान असतो GDP मोठा असतो. उदाहरणार्थ आपलं सूत्र तेच, GNP MP इज इक्वल टू GDP MP प्लस x मायनस m, हे सूत्र आहे. आता आपण सूत्रामध्ये किमती टाकूयात. या ठिकाणी आता आपल्याला x लहान दर्शवावा लागेल, म्हणून या ठिकाणी x हा आपण 30 घेऊयात आणि m मोठा दर्शवावा लागेल, म्हणून m हा आपण या ठिकाणी 40 घेऊयात. आता GDP पूर्वीच्याच उदाहरणाप्रमाणे GDP स्वतंत्र 50, आता x बदलला, पूर्वी x 40 होता, आता आपल्याला x लहान दर्शवायचा आहे म्हणून 30 घेतला. पूर्वी GDP m लहान होता, आता आपल्याला m मोठा घ्यावा लागेल, मग m मोठा घेतला 40. आता काय होतं, तर या ठिकाणी आपण 50 मध्ये 30 मिळवायचे आणि 50 मधून 40 मायनस करायचे, म्हणजे आपण निव्वळ विदेशी प्राप्ती जर विचार घेतली तर ती आपली निव्वळ विदेशी प्राप्ती मायनसमध्ये आहे. या ठिकाणी -10 निव्वळ विदेशी प्राप्ती. का आपली निव्वळ विदेशी प्राप्ती मायनसमध्ये का आहे, कारण आपल्या आयातीवर होणारा खर्च जास्त आहे, म्हणजे GDP मधून एक मोठी रक्कम आयातीवर खर्च होत आहे, तर निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न आपले कमी आहे. निर्यातीमधून किती मिळतात 30 रुपये आणि या उदाहरणात, आणि आयातीवर खर्च किती होतात 40, म्हणून आपल्याला विदेशातून काहीही मिळत नाही, उलट आपल्या GDP मधूनच पैसा जातो. मग त्याचा परिणाम जर आपल्या आयाती जास्त असतील आणि निर्याती कमी असतील तर त्याचा परिणाम आपल्या GNP होतो आणि GNP मध्ये घट होऊन GDP पेक्षा GNP कमी होतो. इथं बघा GDP 50 आहे, निव्वळ विदेशी प्राप्ती मायनसमध्ये असल्यामुळे 50 मधून 10 वजा केले, राहिले 40. हा 40 आला आपला GNP आणि आपला स्वतंत्र GDP किती आहे 50. म्हणून उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे, जर x हा लहान असेल आणि m हा मोठा असेल तेव्हा GNP हा लहान असेल आणि GDP हा मोठा असेल. GDP 50 आणि GNP 40. तिसरी कन्सेप्ट, शेवटची कन्सेप्ट आहे आता तिसरी, जर x इज इक्वल टू m, म्हणजे जर x हा m च्या बरोबर असेल तर काय होतं पहा, तर GNP आणि GDP सारखेच असतात. GNP आणि GDP हे दुसरं सूत्र आणि हे शेवटचे तिसरे सूत्र पहा, जर x इज इक्वल टू m तर GNP MP इज इक्वल टू GDP MP. म्हणजे जर हा x आणि m हे दोघंही सारखे असतील तर हे दोघंही सारखेच असतील. उदाहरणार्थ पूर्वीचं सूत्र आपलं, पूर्वी आपण GDP किती घेतला होता 50. आता मात्र आपला या दोन्हीपैकी एक लहान आणि मोठा घ्यायचा नाही, दोन्हीही सारखेच घ्यायचे, म्हणून मी या ठिकाणी दोन्हीही 40 घेतले. उदाहरणार्थ काय म्हटले, दोन्ही सारखेच आहेत. म्हणून या ठिकाणी GDP मध्ये आपण 40 मिळवले काय आणि GDP मधून आपण 40 वजा केले काय, याचा अर्थ भारताला कुठल्याही प्रकारची विदेशी मिळकत नाही. विदेशी मिळकत किती आहे 0 आहे. जेवढी आपली निर्यात आहे, आपली निर्यात उदाहरणामध्ये किती आहे 40 आहे आणि या उदाहरणामध्ये आपण आयात किती घेतली 40, निर्यातही 40 आणि आयातही 40. त्यामुळे भारताला कुठल्याही प्रकारचं बाह्य उत्पन्न मिळणार नाही. हे बाह्य उत्पन्न किती असेल, तर बाह्य उत्पन्न म्हणजे विदेशी उत्पन्न, हे उत्पन्न असेल 0. म्हणून या ठिकाणी GDP मध्ये कोणतीही वाढ होत नाही आणि त्याचा परिणाम होऊन GNP देखील तेवढाच राहतो. बघा GDP जेवढा आहे तेवढाच GNP. मग GDP आणि GNP
कधी सारखे असतील? जेव्हा आपली विदेशी मिळकत शून्य असेल, म्हणजेच आपल्या निर्याती आणि आयाती जेव्हा सारख्या असतील तेव्हा ह्या दोन्ही कन्सेप्ट सारखे असतील. ओके, आता आपण आयोगाने विचारलेला प्रश्न पाहूयात. हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न कसा येतो ते बघा. आयोगाचा प्रश्न, मी तुम्हाला कालच म्हटलेलं आहे की आपल्या कोचिंगमध्ये ज्या ज्या कन्सेप्टवर आयोगाने प्रश्न विचारले आहेत ती कन्सेप्ट समजावून सांगत असताना अगदी त्याच वेळी आयोगाने विचारलेला प्रश्न देखील आपण त्याच ठिकाणी पाहत आहोत. आयोगाचा प्रश्न असतो बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनाबाबत पुढील विधानांचा विचार करा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. आता ही विधाने कोणती आहेत? तर या ठिकाणी ही विधाने आहेत. ही विधाने हे 3 आहेत. समजा विधाने हे 3 आहेत, ही 3 विधाने आहेत. आता ऑप्शन आयोगाचे अ फक्त 1 बरोबर, ब 1 व 2 बरोबर, क फक्त 2 बरोबर, आणि ड वरील सर्व बरोबर. वरील सर्व म्हणजे 1, 2 व 3 बरोबर, हे वरील सर्व 3. आता हे ऑप्शन झाले अ, ब, क, ड, आणि ही विधाने झाली. विधाने बघा, ही विधाने 3ला 3ही विधानं बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल ड. अ 1, 2 आणि 3 ही 3ही विधाने बरोबर असतील. हे बघा, ही विधाने आहेत आणि हे ऑप्शन आहेत. अशा प्रकारचा आयोगाचा प्रश्न असतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपली GNP नंतरची कन्सेप्ट आहे ती म्हणजे NNP. MP आपण 3 कन्सेप्ट पाहिल्या होत्या अगोदर. 1 GDP, 2 NDP आणि 3 GNP. आणि आता आपली शेवटची कन्सेप्ट आहे NNP. NNP हे देखील एखाद्या देशाचे उत्पन्न आहे, देशाच्या नागरिकांचे, म्हणून नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट अ मार्केट प्राईस, याला आपण म्हणायचं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न. मग हे काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? NNP काढताना GNP MP मधून घसारा वजा करावा लागेल. जेव्हा आपण GNP MP मधून घसारा वजा करतो तेव्हा आपल्याला NNP MP हा प्राप्त होतो. यास काय म्हणायचं? निव्वळ किंवा नागरिकांचे, देशातील नागरिकांचे निव्वळ उत्पन्न. ह्या 4 कन्सेप्ट झाल्या. यातला कोणत्या कन्सेप्टवर प्रश्न आलेला आहे तेही पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आलेला आहे तो म्हणजे GDP MP वर.
आयोगाचा प्रश्न, GDP-MP बाबत पुढील सत्य विधान कोणते? GDP-MP बाबत पुढील सत्य विधान कोणते? 1, स्थूल घरगुती उत्पाद बाजारभावानुसार, 2, निव्वळ घरगुती उत्पाद, 3, स्थूल राष्ट्रीय उत्पाद आणि 4, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद. बघा, GDP-MP बाबत पुढील सत्य विधान कोणते? विधान नंबर 1, स्थूल घरगुती उत्पाद बाजारभावानुसार. विधान नंबर 2, निव्वळ घरगुती उत्पाद बाजारभावानुसार. विधान नंबर 3, स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावानुसार. आणि विधान नंबर 4, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजारभावानुसार. तर याचं योग्य विधान हे क्रमांक 1 आहे. स्थूल घरगुती उत्पाद म्हणजेच देशांतर्गत उत्पादन संस्थांचे स्थूल मूल्यवर्धन. देशांतर्गत उत्पादन संस्थांचे स्थूल मूल्यवर्धन. आता ह्याच कन्सेप्ट आपला फॅक्टर कॉस्टनुसार पाहायचे आहेत. फॅक्टर कॉस्टनुसार कन्सेप्ट पाहत असताना म्हणजे घटक किमतीनुसार संकल्पना पाहताना आता MP ऐवजी आपला पूर्वीच्याच कन्सेप्ट GDP-MPच घ्यायचे आहे. फक्त या ठिकाणी MP ऐवजी FC हा शब्द वापरायचा आहे, फॅक्टर कॉस्ट. म्हणून हे सूत्र असेल आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट अ फॅक्टर कॉस्ट. म्हणजेच स्थूल घरगुती उत्पाद घटक किमतीनुसार. स्थूल घरगुती उत्पाद घटक किमतीनुसार. फॉर्म्युला GDP-MP मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. फॉर्म्युला काय? जेव्हा आपल्याला GDP-FC मोजावायचा असतो तेव्हा आपणास GDP-MP नुसार म्हणजे या बाजारभावानुसार मोजलेल्या GDP-मधून अप्रत्यक्ष कर मायनस करावे लागतात किंवा वजा करावे लागतात. तर या GDP-MP अनुदाने मिळवावी लागतात. म्हणून आपण बाजारभावानुसार मोजलेल्या GDP जेव्हा अनुदाने मिळवितो आणि या बाजारभावानुसार मोजलेल्या GDP जेव्हा अप्रत्यक्ष कर आपण वजा करतो तेव्हा आपण त्याला GDP-FC असे म्हणतो. GDP-FC कारण या ठिकाणी आपण घटक किमतीनुसार मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न मोजत आहोत, बाजारभावानुसार नाही. बाजारभावानुसार जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो तेव्हा बाजारभावामध्ये काय काय असते? बाजारभावामध्ये आता उदाहरण समजा ही वस्तू आहे, हिचा बाजारभाव उदाहरणार्थ समजा 100 रुपये आहे. आता ही एकच वस्तू समजा देशात उत्पादित होते, एकच वस्तू देशात उत्पादित होते. म्हणून एखाद्या देशाचे बाजारभावानुसार उत्पन्न किती असेल? उदाहरणार्थ GDP-MP 100 असेल, कारण एकाच वस्तूचे उत्पादन होत आहे उदाहरणार्थ बरं का. आता म्हणून एखाद्या देशाचा GDP-MP किती झाला? 100. मग GDP-MP हा कसा आहे? जास्त आहे, कारण
ह्या वस्तूमध्ये आपण काय करतो, सरकारनं आकारलेले टॅक्स देखील याच्यामध्ये विचारात घेतो. या 100 रुपयामध्ये या वस्तूला येणारा खर्च समजा आपण आहे असं समजू की 80 रुपये आणि सरकारने आकारला टॅक्स आहे आपण समजूया 20 रुपये. म्हणून या वस्तूमध्ये टॅक्स देखील ॲड आहे, म्हणून GDP-MP हा जास्त असतो. म्हणजे बाजारभावामध्ये टॅक्स हे ॲड असतात. जेव्हा आपण घटक किमतीनुसार उत्पन्न मोजतो तेव्हा आपणास हे टॅक्स वजा करायचे असतात. म्हणजे या 100 रुपयामधून हे 20 रुपये मायनस करायचे असतात. म्हणजे GDP-MP मधून अप्रत्यक्ष कर काय करायचं आहे, वजा करायचं आहे आणि अनुदाने ॲड करायचे आहेत. दुसरी कन्सेप्ट NDP-FC नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट अ फॅक्टर कॉस्ट. या ठिकाणी आता ग्रॉस ऐवजी नेट शब्द घ्यायचा आहे. बाकी कन्सेप्ट जशाला तशी फॅक्टर कॉस्टनुसार. मग आता याचं सूत्र काय आहे, कन्सेप्ट निव्वळ घरगुती उत्पाद घटक किमतीनुसार. सूत्र काय येईल, NDP-MP मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. त्याच्यासारखंच NDP-MP मधून अप्रत्यक्ष कर वजा करायचे, अनुदाने मिळवायचे. म्हणजे आपल्याला काय मिळतो, NDP-FC मिळतो. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे GNP-FC. या ठिकाणी आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट अ फॅक्टर कॉस्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद फॅक्टर कॉस्टनुसार. मग आता या ठिकाणी काय येईल सूत्रामध्ये, GNP-MP मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. GNP-FC वगैरे वगैरे. आणि शेवटची कन्सेप्ट आहे ती म्हणजे NNP-FC नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट अ फॅक्टर कॉस्ट. नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट अ फॅक्टर कॉस्ट म्हणजे याच्यामध्ये काय येईल आता, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीनुसार. सूत्र काय येणार, NNP-MP मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने प्लस X मायनस M. NNP-FC मोजायचं असेल तर X मायनस M ॲड करावं लागेल. ठीक आहे. तर ह्या झाल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमुख संकल्पना. आपण पहिल्यांदा ह्या संकल्पना काय केलेल्या आहेत, बाजारभावानुसार अभ्यासल्या आहेत आणि त्यानंतर ह्या संकल्पना घटक किमतीनुसार अभ्यासलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.